तुम्ही असं केलं म्हणून आम्ही असं करायचं यासाठी नाही. मी नम्रपणे काय विनंती केली, काय विदर्भ मराठवाड्यात काही भाजपचेच मतदार राहत नाही, काँग्रेसचे नेते आहे, राष्ट्रवादीचे नेते आहे. हा प्रश्न अध्यक्ष महाराज हा जनतेशी संबंधित आहे. प्रश्न काय अध्यक्ष महाराज, 1956 मध्ये तेव्हाचे तात्कालिक गृहमंत्री महोदयांनी हा अन्याय होऊ नये म्हणून 1956 मध्ये 371(2) ची तरतूद केली की या ठिकाणच्या मागास जनतेचं नुकसान होऊ नये, यांचं संरक्षण कायद्याने व्हावं. आपण कायदे का करतो अध्यक्ष महाराज? उद्या खून केला तर खुनाची शिक्षा कायद्यात देतो. आपण असं म्हणत नाही की आपण श्रीराम रक्षा शिकवू, रामाची कथा सांगू आणि हा खून करणार नाही, असं नाही सांगत. कायद्याची तरतूद करतो कायदा. अध्यक्ष महाराज, माननीय अर्थमंत्री महोदय हे तर निश्चितपणे अतिशय अनुभवी आहे, आमच्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना सत्तेचा आहे. त्यांनाही माहिती आहे की वैधानिक विकास मंडळाचं कवच न देता बजेटमध्ये तुम्ही जर असं म्हटलं की बजेटमध्ये असं सांगितलं की ठीक आहे मी अन्याय होऊ देणार नाही, तुम्ही होऊ देणार नाही एका सेकंदासाठी मान्य कर, तुम्ही होऊ देणार नाही, अधिकाऱ्यांचा कोण भरोसा देईल? तुम्ही देता का गॅरंटी देता की हे अधिकारी असे आहेत? कोणी देऊ शकत नाही. मी प्रश्न दोनच विचारले आणि आपल्याला पुन्हा एकदा हात जोडून विदर्भ मराठवाड्याच्या जनतेची आर्तहाक ऐकावी आणि ती आर्तहाक यासाठी ऐकावी, आत्ता कुठं दांडेकर समितीचं अनुशेष भरण्याच्या आम्ही जवळ आलो आणि माननीय काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना भाऊची सूचना तर मग मान्य, याच्यावर मी स्वतंत्र अर्धा तास चर्चा मुद्दाम टाकेन की 5 वर्षामधली श्वेतपत्रिका काढली पाहिजे या की विदर्भ मराठवाड्याला किती न्याय दिला, आणि श्वेतपत्रिकाही काढण्याची आवश्यकता नाही. अजितदादांचं मागच्या 8 तारखेचं नागपूरच्या कमिशनर ऑफिसमध्ये झालेल्या बैठकीचे मिनिट्सही काढले तर अजितदादांनीच मान्य केलं की विदर्भाला पैसे भरपूर दिले. हे मी नाही सांगत, दादांनी सांगावं विदर्भाला किती जास्त पैसे मिळाले, आणि अजितदादाच्या त्या भाषणाचं इतिवृत्तही माझ्याकडे आहे. हो ठीक आहे ना, विदर्भाला चंद्रपूर, नागपूर, अमरावती सर्वच, आणि केदार साहेबांनी मन म्हणजे मोठं करून पदाची चिंता न करता केदार साहेब तिथं असं म्हणाले की नाही नाही आम्ही न्यायपूर्ण निधी घेतला वर्धेसाठी, हे केदार साहेबांचं त्याच्यामध्ये वाक्य आहे. आणि त्याच्यामध्ये आमदार आपले पुलगावचे आमदार हेही दादाला म्हणाले की रणजित कांबळे हे सुद्धा म्हणाले, म्हणजे तुमच्याच पक्षाच्या. नानाभाऊ जी भूमिका घेत आहे ती पॉलिटिकल भूमिका असू शकते, पण मला वाटतं की काही प्रश्न असे असतात ज्याच्यामध्ये राजकीय भूमिका नाही, राजकारण येतं आणि जातं. आम्हाला विनंती काय की आत्ताची पुरवणी मागणी जी तुम्ही आमच्या विचारार्थ मांडली याला आता 371(2) तरतुदी लागू आहेत का? आणि दुसरा मुद्दा, 8 मार्चला जो अर्थसंकल्प आपण मांडणार आहात, तुम्ही म्हणाल की मी तरतुदी करतो याला अध्यक्ष महाराज याला काय? उद्या सिंचनसाठी जर 21,000 कोटीची तरतूद या बजेटमध्ये 8 मार्चला होणार आहे, ठीक आहे, असं कुठून माहिती लागेल? याचा बजेट लीक होणं योग्य नाही. आता 21,000 कोटी पैकी 40% म्हणजे 38 पॉइंट काही, आता 2021 पर्यंत लोकसंख्या वाढली असेल, 40% लोकसंख्या असेल. उद्या तुम्ही इरिगेशनच्या 21,000 कोटी पैकी आमच्या हक्काचे पैसे आम्हाला देणार नाही. वाशिम, अमरावती, अकोला, बुलढाणा हे आजही अनुशेषात आहे, आजही. कारण त्याला अनेक कायदे तरतुदी, मग ते नदीमध्ये असणाऱ्या पाण्याच्या संदर्भातील निर्णय, तुम्ही 21,000 कोटी संपण्याच्या अगोदर ते कुठेही गेले तरी पताही लागणार नाही. म्हणजे छोटस एकच उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आता आमच्यावर विजेच्या संदर्भामध्ये आरोप होतो की विजेची नितीन राऊत साहेब आहेत की नाही मला माहित नाही, नितीन राऊत साहेब म्हणतात की पहिल्यांदा 1072 कोटीचा मी प्रस्ताव पाठवला होता, मग तो मान्य झाला नाही. ठीक आहे, मी थकबाकी पाहिजे, कुठची थकबाकी जास्त आहे? थकबाकी कुठची जास्त आहे? ज्याच्यासाठी आता नितीन राऊत साहेबांनी आम्हाला पत्र दिलं 2 पानाचं की तुम्ही थकबाकी भरलेत, आम्ही एवढी सूट देतो. पहिल्यांदा मला आनंद झाला की पहा किती सूट देत आहे, चांगलं करताय शेतकऱ्यांसाठी. आकडे वाचले, माझा जिल्ह्याची कृषी पंपाची थकबाकी आहे 80 कोटी आणि बारामती सर्कलची थकबाकी आहे 2,000 कोटी. आणि तुम्ही आता शेतकऱ्यांच्या हितासाठी नितीन राऊत साहेबांचं इतकं सुंदर पत्र तेवढ्या लग्नाच्या घाईत आम्हाला पाठवलं. तर मला वाटतं काय नितीन राऊत साहेब किती चांगले व्यक्ती आहे, किती शेतकऱ्यांचे. आणि जेव्हा मी आकडे मागितले
मग माझ्या लक्षात आलं की काही केलं तरी वैधानिक विकास मंडळाचं हे कवच जर विदर्भ मराठवाड्याचं निघालं तर कासवाच्या पाठीवरून जसं त्याचं ते कवच निघालं तर कोणी येऊन त्या कासवाला कधीही जय महाराष्ट्र करू शकेल असं होण्याची शक्यता आहे. म्हणून मी पुन्हा एकदा हात जोडून तुम्हाला विनंती करतोय, हात जोडून. ते 12 आमदार तुम्ही म्हणत आहात की 12 आमदार नाही, तुम्ही अजून 24 जास्त निवडून आणा, पण त्या 12 आमदाराच्या मोहासाठी त्या अकबराच्या बिरबलाच्या कहाणीसारखं करू नका की थंड पाण्यात बसलेल्या माणसाला तो त्या अकबराचा नाही, तो दिवा पेटला होता की नाही त्याच्यामुळे मी तुला बक्षीस देत नाही, तो दिवा पेटला होता. अरे आमचं त्या 12 आमदाराशी काय घेणं देणं आहे? ते 12 आमदार कोण तुम्ही पाठवले आम्हाला माहित नाही. ते 12 आमदार झाले, पण 12 आमदार नाही म्हणून विदर्भ मराठवाडा दारोदार ही भूमिका काही योग्य नाही. मी पुन्हा एकदा हात जोडून सांगतो, हात जोडून विनंती करतो. तुम्ही म्हणाल तर मी अर्थसंकल्पावर एक शब्द बोलणार नाही, पण वैधानिक विकास मंडळ द्यावं एवढी मी पुन्हा राजकारणाच्या बाहेर जाऊन विनंती करतोय. नो पॉलिटिक्स, नो राजकारण. या सभागृहात जनतेचा आवाज आणि जनतेचं हित हे सर्वोपरी आहे. पुन्हा आपण राजकारण करू. दादाला माझी पुन्हा विनंती आहे की विदर्भ मराठवाड्यावर तुम्ही कायद्याने बांधा वैधानिक विकास मंडळ आणि वैधानिक विकास मंडळ देऊन अर्थसंकल्प मांडा. मग आम्हाला काही अडचण नाही ना. मग तुम्ही अर्थसंकल्पामध्ये न्याय द्या घ्या, तुम्ही चुकणार नाही असं मला वाटतं. पुन्हा अजितदादाला शेवटी विनंती करतोय, ही 7व्यांदा मी विनंती करतोय की वैधानिक विकास मंडळ. आता ऐकायचंच नसेल तर महाभारतातही अशीच विनंती केली, रामायणातही जाऊन सुग्रीवानी विनंती केली, आता पुन्हा एकदा आम्ही विनंती करतोय. एवढी विनंती ऐकावी, वैधानिक विकास मंडळ आज करा. अध्यक्ष महोदय, सन्माननीय पटोले साहेबांनी, सन्माननीय मंत्री महोदय अशोक चव्हाण साहेबांनी, नंतर पुन्हा मुनगंटीवार साहेबांनी मुद्दा उपस्थित केला. मी नानासाहेब पटोलेंच्या म्हणण्याला एवढंच सांगतो की 5 वर्षामध्ये काय काय दिलं गेलेलं आहे ते मी पटलावर त्या ठिकाणी ठेवतो, म्हणजे ती माहिती मिळेल गेल्या 5 वर्षात. अध्यक्ष महोदय, मी मुनगंटीवार साहेबांना 10 वेळेला हात जोडून विनंती करतो. तुम्ही मला 7 वेळा केली, मी 10 वेळा करतो. तर 8च्या पेक्षा 10 शेलार साहेब जास्तच आहे ना बाबा. तर यामध्ये महाविकास आघाडीचं सरकार मराठवाडा विदर्भ उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ स्थापन करण्याच्याच विचाराचं आहे, त्याच्यापेक्षा यत्किंचितही वेगळ्या विचाराचं नाही. एक शंका आज मुनगंटीवार साहेबांनी जी उपस्थित केली त्याच्यामुळं सगळ्या महाराष्ट्रामध्ये हे इथलं सगळं लाईव्ह जात आहे. मी महाराष्ट्रातल्या जनतेला चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांना सांगतो, राज्याचे प्रमुख इथं बसलेले आहेत, विधिमंडळ विधानसभेचे नेते, त्यांच्या साक्षीने सांगतो, मंत्रिमंडळातल्या माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो की आम्ही विदर्भ मराठवाडा ही विकास मंडळ करणारच आहोत. त्याबद्दल कुणी मनात शंका कुशंका घेऊन त्याच्यामध्ये राजकारण करण्याचा कुणी विचार करू नये, ही माझी पहिली विनंती. आणि उद्याचा 8 तारखेचा अर्थसंकल्पामध्ये ती महामंडळ उद्याच्याला अस्तित्वात आहे असं समजूनच जे काही अनुशेष त्याच्यामध्ये टाकण्यात, आता ऐकून घ्या ना, त्याच्यामध्ये जे काही अनुशेष मंडळ असती तर ज्या पद्धतीनं निधीचं वाटप मराठवाडा विदर्भाला द्यायला पाहिजे, ज्याचा उल्लेख मुनगंटीवार साहेबांनी आपल्या भाषणामध्ये केला, तसंच वेगवेगळ्या विभागाला निधी देत असताना त्याच प्रकारचा निधी स्वतः, खरं तर कॅबिनेटमध्ये काही चर्चा होती ते इथं बोलायचं कारण नाही, पण सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेब, खडसे, एकनाथराव शिंदे साहेब, कालच आपण कॅबिनेटमध्ये चर्चा केली आणि क्लिअर सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या की मंडळ आहेत असं गृहीत धरूनच मुख्यमंत्री महोदय तुम्ही सांगितलेलं होतं की त्याचं वाटप त्या ठिकाणी झालं पाहिजे. एक नया पैसा देखील मराठवाडा विदर्भाला कमी हे महाविकास आघाडीचं सरकार देणार नाही, उलट अधिकचाच देण्याचा प्रयत्न हा राज्य सरकारचा त्या ठिकाणी राहील. आणि मी सांगितलं की विकास मंडळ आम्ही करणारच आहोत, हे पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या. कामकाज करता येत नाही याचं कारण असं आहे, मग अजितदादांनी एक आश्वस्त करावं. म्हणजे मी या संदर्भातला हा माझा मुद्दा संपवतो की गृहीत धरून अर्थसंकल्प केला
आणि त्या पद्धतीने पुढच्या 31 मार्च 2022 पर्यंत खर्च झाला नाही तर तुम्ही जय महाराष्ट्र म्हणाल का? अध्यक्ष महोदय, अर्थसंकल्प सादर केल्यानंतर आम्हाला या वर्षातच वर्ष संपायच्या आधीच आम्ही कुठल्याही वेळेस कॅबिनेटमध्ये निर्णय आणून त्या ठिकाणी करू शकतो, पण त्या संदर्भात नवीन चीफ सेक्रेटरी आजच त्यांनी चार्ज घेतलेला आहे. चीफ सेक्रेटरी आणि सगळ्या सेक्रेटरींना सांगितलं जाईल की माग 5 वर्ष वैधानिक विकास मंडळ मराठवाडा विदर्भ विकास मंडळ अस्तित्वात आल्यापासून जशा प्रकारे निधीचं वाटप होतं तशाच प्रकारचं निधीचं वाटप मराठवाडा विदर्भाला झालंच पाहिजे. त्याच्यामध्ये जर कुणी कामचुकारपणा केला किंवा कुचराई केली, कामचुकारपणा म्हणण्यापेक्षा कुचराई केली, तर संबंधित अधिकाऱ्यावर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल आणि आम्ही पण सगळे विभागाचे मंत्री त्या ठिकाणी बारकाईनं लक्ष ठेवून राहू, हा शब्द मी सभागृहाला देतो. आता शेवटचं झालं होतं, शेवटचं झालं होतं साहेब. विदर्भ मराठवाड्याचा आहे, हे असं ऐका. विदर्भ वाघाची भूमी आहे, लक्षात ठेव. जगातले सर्वात जास्त वाघ भारतात आहे, भारतातले सर्वात जास्त वाघ विदर्भात आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने आवाज काढून चंद्रपूरजी असं विदर्भाच्या जनतेचा अवमान करू नका. छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणारी मासाहेब जिजाऊ आमच्याच विदर्भातली आहे. उद्धव ठाकरे साहेबांना नातू बनवणारी मातोश्री आमच्याच विदर्भातली आहे. प्रभू रामाची आजी इंदुमती आमच्याच विदर्भाची आहे. अन्यथा विदर्भाशी अशा पद्धतीने आवाज दाबण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मतदारसंघाच्या तुमच्या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्ही आडवे येणार नाही, कारण तुमच्याही भागात असणारी जनता ही महाराष्ट्र प्रेमी आहे. अध्यक्ष महाराज, जे अजितदादांनी मुद्दा मांडला तो 26 जुलै 1984 ला वसंतदादा पाटलांनी याच विधानसभेत वैधानिक प्रस्ताव एकमताने मंजूर केला. अध्यक्ष महाराज, तुम्हाला माहिती आहे त्याही भाषणात सुधाकरराव नाईक हे शिक्षण मंत्री होते. ही भीती व्यक्त केली होती, जी भीती अशा पद्धतीने मांडून 10 वर्ष वैधानिक विकास मंडळ झालं नाही. 1 मे 1994 ला झालं. का तर 10 वर्ष या सभागृहात असंच सांगितलं गेलं, चिंता करू नका. हे खरं आहे की विदर्भ मराठवाड्याचे लोक साधे आहेत, त्याच्याबद्दल वादच नाही, साधे आहे. पण या साधेपणाचा किती फायदा घेतला? 10 वर्ष वैधानिक विकास मंडळ झालं नाही. दांडेकर समिती आली, दांडेकर समितीने 9 विभाग 27 सेक्शन मध्ये आम्ही किती मागे आहोत? 125 पैकी 90 तालुके आरोग्यात मागे, रोजगारात मागे, शिक्षणात मागे. आणि आज तुम्ही कायद्याचं संरक्षण काढून ही प्रेमाची भाषा जी करत आहात, त्याच्यामध्ये तर मी तुम्हाला आवाहन केलं की तुम्ही स्वतः जबाबदारी घ्या की मी राजीनामा देईल आणि मग आम्ही वर्षभर फक्त असं भिंग घेऊन बघू. अध्यक्ष महाराज, आमचा हक्क आहे हो, हा संविधानातून आम्ही मागितलेला हक्क आहे. आम्ही काय विदर्भाची जनता, मराठवाड्याची जनता आम्ही भीक नाही मागतोय. आम्ही संविधान, विश्वरत्न, भारतरत्न, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा हक्क मागणं हे या सभागृहामध्ये आमचा गुन्हा आहे. अध्यक्ष महाराज, हा आमचा गुन्हा आहे. संविधानाचा हक्क आहे. 371(2) हे आमचं कवच आहे. हे कवच काढू नका आणि तुमच्या मनावर आम्हाला ठेवू नका. आमचा हक्क आम्हाला द्या. आमच्या हक्कासाठी. आणि तुम्ही जे सांगत आहे की अर्थसंकल्पात मी मुख्य सचिवाला जाधव साहेब, अरे कवच कुंडे आत्ता निघाला, कवच कुंडे आत्ता निघाला. अरे असे पक्ष बदलत नाही, पैसे दिले. माझे मित्र आहे ते अदामदात आवाज काढण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्याकडे लक्ष जावं उद्धव साहेबांचं. आणि म्हणून मी सुद्धा त्यांना आवाज करण्यासाठी मी साथ देतो, कारण 1995 पासून माझे मित्र आहे, त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे. आता उल्लेख करतो, त्याच्यावर अडचण काय? अध्यक्ष महाराज, म्हणजे ते कोकणातले आमदार आहे, पण मला आनंद आहे की त्यांचाही आवाज उचलण्यासाठी ते मला सांगताय.
म्हणजे ते किती मजबूत आहे. हो, महाराष्ट्राचे आमदार असले तरी पहिले विदर्भ, मराठवाडा, कोकण या भागाच्या समतोल विकासासाठी काम करावं लागतं. अन्याय करण्याची कोणती कोणाची भूमिका असता कामा नये. आणि इतकं पक्षाचं प्रेम राज्याच्या जनतेच्या बाहेर जाऊन पक्ष मोठा अशी भावना व्यक्त कृपया करू नका. पक्षाच्या संदर्भात आता मला पुन्हा एक गोष्ट सांगावं लागेल. हे पुन्हा तसेच वागत आहे. अरे मी विदर्भ मराठवाड्याच्या जनतेच्या प्रति विषय मांडतोय. विदर्भ आणि मराठवाड्याच्या जनतेच्या प्रति त्याच्यामध्ये काँग्रेसचे लोक आहेत, मतदार आहे, राष्ट्रवादीचे मतदार आहे. काही तुम्हाला काय अडचणीत आणण्यासाठी मी वैधानिक विकास मंडळ सांगत नाहीये. याच्यानी काय अडचण येणार नाही. 1 मे 1994 पासून होतं ना. काय अडचण होती? 25 वर्षामध्ये काही तुमच्या सरकारमध्ये अडचण आली का? मला अध्यक्ष महाराज एक